रामराम मंडळी, आज मी मुंबईतील नरिमन पॉइंट, फोर्ट, वरळी आणि पेडर रोड ह्या भागामध्ये भटकंती करणार आहे। तुम्ही पण माझा हा मुंबईतील प्रवास शेवटपर्यंत पाहत रहा। मरीन ड्राईव्ह वरती फिरत असताना मादाम कामा रस्त्यावरती वळलो। तिथे महाराष्ट्रातील काही मंत्र्यांचे बंगले आहेत। रवींद्र चव्हाण यांचा रायगड बंगला, तसेच दादासाहेब भुसे, आदिती तटकरे या मंत्र्यांचे बंगलेही दिसले। त्या बंगल्यांना विजयदुर्ग, सिंहगड, प्रतापगड, रायगड अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची नावे दिली आहेत। मंत्र्यांचे बंगले व त्यांच्या बंगल्यांची नावं वाचत चालत असताना समोर मंत्रालयाची 7 मजली इमारत दिसली। मंत्रालयाच्या ह्या इमारतीला पूर्वी सचिवालय या नावानेही ओळखलं जायचं। ह्याच इमारतीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे कार्यालय 6व्या मजल्यावर आहे, तर प्रधान सचिवांचे कार्यालय 5व्या मजल्यावर आहे। या मंत्रालयाच्या परिसरामध्येच विधानसभेची इमारतही आहे। मरीन ड्राईव्ह वरळी कोस्टल रोडने वरळीला जाताना वाटेत ईशा अंबानीचा बंगला दिसला। मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी लग्न झाल्यावरती आनंद पिरामल यांच्या वरळीतील अरबी समुद्राभिमुखी बंगल्यात राहते। गुलिता असे या बंगल्याचे नाव असून हा बंगला आनंदचे आई वडील अजय आणि स्वाती पिरामल यांनी आनंद ईशाला लग्नाची भेट म्हणून दिला आहे। पिरामल परिवार तसा फार्मा आणि रिअल इस्टेट उद्योगात असून अजय पिरामल यांनी 2012 साली ही मालमत्ता लिलावाद्वारे खरेदी केली। पूर्वी ही मालमत्ता हिंदुस्तान युनिलिव्हरची होती। मालमत्ता संपादन केल्यावर पिरामल कुटुंबाने 2015 मध्ये घराचे नूतनीकरण केले। या बंगल्याचे क्षेत्रफळ 50,000 स्क्वेअर फूट असून त्याची किंमत 500 कोटी आहे। त्यामुळे हा बंगला एखाद्या राजवाड्याच्या तोडीचा आहे। रोल्स रॉइस, बेंटले, BMW, पोर्शे, रेंज रोव्हर यासारख्या आलिशान आणि महागड्या गाड्या त्यांच्या ताफ्यात असून ह्या गाड्या बंगल्यातून बाहेर पडताना किंवा बंगल्याच्या बाहेर उभ्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। हा बंगला 3D डायमंड थीममध्ये डिझाईन केला आहे। या घराची पांढऱ्या रंगात रोषणाई करण्यात आली असून घराचे दिवे लावताच तो बंगला हिऱ्यासारखा चमकताना दिसतो। वरळी सी फेसवरनं महालक्ष्मी परिसरातील भुलाबाई देसाई मार्गावरील मुंबईतील प्रसिद्ध अशा महालक्ष्मी मंदिरात जायचं ठरवलं। महालक्ष्मी मंदिरात जाताना वाटेत स्वामीनारायण मंदिर दिसते। त्याच्या लगतच्या रस्त्यानेच महालक्ष्मी मंदिराला जायचा रस्ता आहे। हे मंदिर 1831 मध्ये धाकजी दादाजी नामक व्यापाऱ्याने बांधले। या मंदिरामध्ये महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या प्रतिमा आहेत। नवरात्रामध्ये इथे फार मोठा उत्सव साजरा केला जातो। दिवाळी संपून काही दिवसच झाले असल्याने मंदिराचे आवार छोट्या आकाशकंदिलांनी सजलेले आहे।
या मंदिराच्या जवळूनच पेडर रोड जातो। महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यावर पेडर रोडवरून एक फेरफटका मारायचं ठरवलं। मुंबईतील श्रीमंत, ख्यातनाम, सुप्रसिद्ध लोक या पेडर रोडवरती राहतात। या रस्त्यावर जसलोक हॉस्पिटल, सोफिया कॉलेज, जिंदल हाऊस, मफतलाल हाऊस, मंगेशकर कुटुंबियांचं प्रभुकुंज निवासस्थान, तसंच या रोडवरूनच मुकेश अंबानींची अँटेलिया इमारत ही दिसते। माजी क्रिकेटपटू माधव आपटे, हिंदी चित्रपटसृष्टीतील गुरुदत्त, मदन मोहन, मधुबाला, कल्याणजी आनंदजी यासारखे, तसेच टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन, शेअर बाजारशी निगडीत असलेले मोतीलाल ओसवाल यासारख्या व्यक्ती पेडर रोडच्या रहिवासी। आता पेडर रोड हा गोपाळराव देशमुख मार्ग या नावाने ओळखला जातो। पेडर रोडवरून आजूबाजूच्या टोलेजंग इमारती पाहत पाहत फिरत असताना काही अंतरावरती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची अँटेलिया इमारत दिसायला लागते। ही इमारत 27 मजली असून या घराची किंमत अंदाजे 15,000 कोटी रुपये आहे। या अँटेलियामध्ये व्यायाम कक्ष, जाकुजी, बर्फाची खोली, 6 मजली वाहनतळ, मंदिर, 9 लिफ्ट्स, 3 मजली हँगिंग गार्डन, चित्रपटगृह, तरण तलाव, योगा स्टुडिओ, डान्स स्टुडिओ, आईस्क्रीम पार्लर, तर इमारतीच्या गच्चीवरती 3 हेलिपॅड्स आहेत। अँटेलिया हे संपूर्ण आशियातील महागडे घर असून बकिंगहॅम पॅलेस नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात महागडे घर आहे। अँटेलिया हे नाव फॅन्टम बेटावरून घेतले असून या घराची रचना सूर्य व कमळाच्या थीमवरती केली गेली आहे। अँटेलियाची देखभाल करण्यासाठी अंबानी कुटुंबाने येथे 600 कर्मचारी सदस्यांना नियुक्त केले आहे। मुंबई शेअर बाजाराजवळील होमी मोदी स्ट्रीटवर बॉम्बे हाऊस हे टाटा समूहाचे मुख्यालय आहे। बॉम्बे हाऊस दोराबजी टाटा यांनी 1924 साली उभे केले। आता ही इमारत 100 वर्ष पूर्ण करीत असून ज्या शहरात टाटा समूहाचा व्यवसाय आहे त्या शहराचे नाव टाटा समूहाने त्यांच्या मुख्यालयाच्या इमारतीस दिले। ही बहुधा देशातील एकमेव घटना असावी। ह्या बॉम्बे हाऊसच्या रस्त्यावरूनच शेअर बाजारची इमारत आपल्याला दिसून येते। ह्या इमारतीमध्ये टाटा केमिकल्स, टाटा पॉवर, टाटा मोटर्स आणि टाटा सन्सचे वरिष्ठ अधिकारी कामकाज करत असतात। ह्या वास्तूवर रतन टाटा यांचे विशेष प्रेम होते। नुकतेच त्यांनी या वास्तूचे अंतर्गत नूतनीकरण करून घेतले होते। तसेच ह्या इमारतीत भटक्या कुत्र्यांसाठी एक खोलीही राखून ठेवली आहे। या बॉम्बे हाऊसच्या जवळच मुंबई शेअर बाजाराची म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची इमारत आहे। देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील RBI व BSE या 2 इमारती देशाच्या आर्थिक व्यवस्थेच्या कणा आहेत। मुंबईत शेअर बाजाराची स्थापना 9 जुलै 1875 साली कापसाचे व्यापारी प्रेमचंद रॉयचंद यांनी केली। त्या काळी हॉर्निमन सर्कल येथील वडाच्या झाडाखाली काही दलाल एकत्र येऊन शेअर्सची खरेदी विक्री करत असत। नंतर येथील रस्त्याला दलाल स्ट्रीट या नावाने ओळखलं जाऊ लागलं। आज त्याच दलाल स्ट्रीटवरती बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची इमारत उभी आहे। आजच्या घडीला BSE वरती 5500 कंपन्या सूचीबद्ध आहेत। तर सेन्सेक्स हा शेअर बाजाराचा निर्देशांक असून देशातील करोडो लोकांच्या नजरा या निर्देशांकावरती असतात। काही लोक हातात पेन व डायरी घेऊन BSE इमारती बाहेरील स्क्रीनवरचे मार्केटचे चालू भाव लिहून घेत असतात। काही शेअर दलालांचे कित्येक कोट्यांनी रुपये ह्या शेअर बाजारामध्ये असतात।
त्यामुळे शेअर बाजाराच्या चढउताराप्रमाणे त्यांच्या हृदयाचे ठोकेही खालीवर होत असतात। BSE इमारतीच्या बाहेर जे बिग बुलचं शिल्प आहे त्याचे शिल्पकार भगवान रामपुरे हे आहेत। प्रेमचंद रॉयचंद, हर्षद मेहता, डॉली खन्ना, राधाकिशन दमानी, राकेश झुनझुनवाला हे मुंबई शेअर बाजारात बिग बुल या नावाने ओळखले जातात। ह्यावेळी मुंबईमध्ये भटकंती करताना अटल सेतू तसंच मरीन ड्राईव्ह वरळी कोस्टल रोडने प्रवास केला। त्यामुळे आता वांद्रे वरळी सागरी सेतूवरूनही प्रवास करायचं ठरवलं। तसं बघायला गेलं तर 2009ला या सेतूचं लोकार्पण होऊन आता जवळजवळ 15 वर्षाचा काळ लोटला आहे। पण तरीही मुंबईतील स्थानिकांना व मुंबई बाहेरील पर्यटकांना या पुलाचं आकर्षण आहे। पूर्वी वांद्र्यातून वरळीला जायला 1 ते 1.5 तास लागायचा, पण आता ह्या सेतूमुळे अवघ्या 20 मिनिटात हा प्रवास पूर्ण होतो। ह्या सेतूची लांबी 5.6 किलोमीटर असून तो अरबी समुद्रावरती बांधलेला आहे। हा भारतातील पहिला केबल सस्पेंडेड पूल आहे। दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचं ह्या पुलाला नाव देण्यात आलं असलं तरी या पुलाची ओळख वांद्रे वरळी सीलिंग अशीच आहे। हा सेतू रात्रीच्या वेळी प्रकाशित होतो तेव्हा खूप आकर्षक दिसतो। कित्येक हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण या सेतूवर झालेले आहे। तर मंडळी, मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरती बनवलेली ही चित्रफित तुम्ही संपूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।